नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आपण आज ऑफिसलाच चाललेलो आहोत. ऑफिसलाच जायचं आहे आपल्याला मित्रांनो. हे पाहू शकता, आपल्याला सोडवायला आपला मित्र सौरभ आलेला आहे. सौरभची हेअरस्टाईल तुम्ही पहा. हेअरस्टाईलवरती अजून खूप काही बोलायचं होतं, पण हा परत सोडवायला आला नसता, म्हणून एवढंच. सुंदर सौरभने आपल्याला इथं संघर्ष चौकात सोडलं, पण कॅबवाला अजून येत नाही. कॅबवाल्याने अर्धा तास फोन केला आधी, पण तोच आतून येत नाही मित्रांनो. थोड्याशा प्रतीक्षेनंतर मित्रांनो कॅब आलेली आहे. ही पाहू शकता आपली कॅब. आत स्विफ्ट होती मित्रांनो, आणि हे पहा स्विफ्टवाले काका. कॅबमध्ये पाहिल्यानंतर मित्रांनो लक्ष गेलं महाराजांकडे. आज दिवस तर आज 100% चांगला जाणारच आहे. एम्प्लॉई नंबर 2साठी आपण त्याची वाट पाहत होतो मित्रांनो, तो पण लवकर येत नव्हता. काका वैतागले, मी वैतागलो, आणि हे 4 जण पण वैतागले. खराडीवरून चिंचवडीला जाताना जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात मी कधीतरी चंद्रावरून पृथ्वीवरही येईल असं वाटतं मला मित्रांनो. कॅबमध्ये बसलो असताना या 4 टकल्यांकडे माझं लक्ष गेलं, आणि पुण्यात राहून जर मी या पाण्याचा वापर करत राहिलो तर यांच्या शेजारी मीच 5वा बसेल हे नक्कीच. बऱ्याच वेळानंतर मला मित्रांनो माझं ऑफिस दिसलं. खूप छान वाटलं. एवढं पण तसं छान नाही वाटलं, पण ठीक आहे. ऑफिसमध्ये जाऊन लॅपटॉप पाहतोय तर एका सिनियर असोसिएटचा मला मेसेज आला होता. हे पाहून गपगोमाने रिप्लाय देईल तो ओंकार कसला. थोडी मस्ती आल्यासारखं केलं, पण तिने लगेच मस्ती उतरवल्यासारखं केलं. ऑफिसमध्ये जाऊन एक मिरर सेल्फी घेतली. क्या करो किसी को आती नहीं और मेरी जाती नहीं. छानच दिसतोय तसा मी आज मित्रांनो. थोडंच काम केल्यानंतर मित्रांनो खूपच भूक लागली. चला म्हटलं थोडंसं अन्नप्राशन करून घेऊया. पगाराच्या मानाने मिसळ पावच खावं म्हटलं. खाऊन झाल्यानंतर आपला बलाढ्य असा साम्राज्य पाहावं म्हटलं मित्रांनो. थोडंसं चालून पुढे जात होतो. प्रथमेश फारच दुःखी दिसत होता. काय करणार, त्याचं पण ब्रेकअपच झालं होतं. तसं भला मोठा धीर देऊन त्याला कसं बसं घेऊन चाललो. हे 2 बाह्य असताना मी अजिबातच कोणाला घाबरत नाही. परत अजून थोडंसंच काम करावं म्हटलं मित्रांनो, कारण खूप जास्त काम मला होत पण नाही मित्रांनो. हे थोडंसंच काम मला खूप झालं तसं पण आज मित्रांनो, कारण हे काम करत असताना कधी दिवसाची रात्र झाली हे मला कळलंच नाही. आणि जर रात्र झालीच तर मी इथे का थांबू मित्रांनो. असंच थोड्या वेळ थांबलो तर परत सकाळ होईल. अजून मला ऑफिसला यायचंय. बाय.